महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सध्या सत्ताधारी भाजप महायुतीचा उन्माद पाहायला मिळतोय। उमेदवारांच्या पळवापळवीपासून ते वोट चोरीपर्यंत, दमदाट्या हाणामाऱ्यांपासून ते अगदी मुर्दे पाडण्यापर्यंत आणि तपास यंत्रणांच्या गैरवापरापासून ते पैशांचा अफाट पाऊस पाडण्यापर्यंत सगळ्याच गोष्टींच्या माध्यमातून महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांनी अराजक माजवलंय। मात्र सत्ताधाऱ्यांच्या याच मतमस्ततेविरोधात लढा देऊ शकेल असा विरोधी पक्षच महाराष्ट्रात शिल्लक नाही आहे। एका अर्थी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष मेल्यागत निश्चित पडलाय। इतकंच काय तर भाजपने दाखवलेल्या ईडी सीबीआयच्या धाकामुळे 3.5 वर्षांपूर्वीच एकनाथ शिंदेपासून ते अजित पवारांपर्यंत सगळेच भाजपच्या वळचणीला जाऊन बसलेत। मात्र महाराष्ट्राच्या परस्पर विरोधी चित्र तिकडे पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळतंय। पश्चिम बंगालच्या 2026च्या विधानसभा निवडणुकांआधी तृणमूल काँग्रेसशी संबंधित लोकांमागे ईडीचा ससेमिरा लावणाऱ्या मोदी शहांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घाम फोडलाय। अगदी मागील 2 दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या धाडींविरोधात ममता बॅनर्जींनी थेट राडाच केलाय। पश्चिम बंगाल पासून ते दिल्लीपर्यंत ममता बॅनर्जींच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली आहेत। अगदी मोदी शहांच्या अरेरावीला जशास तसं उत्तर दिलंय। तसेच जेव्हा मोदी शहांसारखे सत्ताधारी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून आपल्यावरती चाल करून येतात तेव्हा त्यांना कुठल्या भाषेत उत्तर दिलं पाहिजे हेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी संपूर्ण देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना दाखवून दिलंय। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये नेमकं काय घडतंय ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। मात्र त्याआधी माझं हे चॅनल पटकन सबस्क्राईब करा। एखाद्या हॉलिवूड सिनेमाला लाजवेल असाच ड्रामा पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यामध्ये पाहायला मिळाला आणि याचं कारण होतं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे राजकीय रणनीतिकार प्रतीक जैन यांच्या घरावर आणि ऑफिसवरती ईडीने टाकलेली धाड। मनी लॉन्ड्रिंग संदर्भात ही छापेमारी सुरू असल्याचा दावा करत ईडीनं प्रतीक जैन यांची चौकशी केली। त्यांच्याकडील अनेक फाईल्स, मोबाईल, लॅपटॉप, काही हार्ड डिस्क, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस जप्त करण्यास सुरुवात केली। आता हे सगळं सुरू असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना या छाप्याची माहिती मिळाली। त्यानंतर दुपारी 12 वाजता ममता बॅनर्जी यांनी पोलीस अधिकाऱ्यांसह थेट प्रतीक जैन यांचं घर गाठलं। यावेळी अगदी ईडी अधिकाऱ्यांना न जुमानता एक हिरव्या रंगाची फाईल घेऊन ममता बॅनर्जी तिथून बेधडकपणे निघाल्या। पुढे ममता बॅनर्जी प्रतीक जैन यांच्या आयपॅक कंपनीच्या कार्यालयात पोहोचल्या। इथेही छापेमारी सुरू असताना ममता बॅनर्जी अगदी ईडीच्या अधिकाऱ्यांना नडून तब्बल 3.5 तास तिथेच थांबल्या। म्हणजे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे ईडीची कारवाई सुरू असताना एखाद्या मुख्यमंत्र्यानं थेट त्या ठिकाणी जाऊन ईडी अधिकाऱ्यांना भिडण्याचं काम केलंय। आता हा संपूर्ण हाय व्होल्टेज ड्रामा रंगल्यानंतर ममता बॅनर्जींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवरती हल्ला चढवला। तृणमूल काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची यादी आणि हार्ड ड्राईव्ह जप्त करण्याचं काम देशाच्या नालायक आणि घाणेरड्या गृहमंत्र्यांना ईडीला लावल्याचा आरोपच ममता बॅनर्जींनी केला। एका बाजूला पश्चिम बंगालमध्ये एसआयआरच्या माध्यमातून मतदारांची नावं हटवण्याचं काम केलं जात आहे, तर दुसरीकडे तृणमूल पक्षाचे सर्व दस्तऐवज उचलून नेले जात आहेत असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या। आम्हाला लोकशाही मार्गाने हरवता येत नाही म्हणून भाजप आणि गृहमंत्री अमित शहा ईडीचा वापर करून आमच्या पक्षाची कागदपत्र, आमची निवडणूक रणनीती, आमचे मतदार, आमचा डेटा आणि आमच्या बंगालला लुटण्याचं काम करतायत असा हल्ला बोलही ममता बॅनर्जींनी केला। चुनाव का स्ट्रैटेजी पूरा छीन के लिया, एक क्राइम है। अगर आप हमारे साथ लड़ने नहीं सकते हैं तो अब क्यों हम बंगाल में आते हैं? आप हिम्मत से काम लो, आप लोकतंत्र पुलिस प्रोसेस में जीतो। आप एजेंसी लगा के हमारा पेपर लूट करते हैं, करते लूट बोलते झूठ, हमारा पेपर लूट करते हैं, हमारा स्ट्रैटेजी लूट करते हैं, हमारा डेटा लूट करते हैं, हमारा वोटर लूट करते हैं, हमारा बंगाल को लूट करते हैं, हमारा भाषा को लूट करते हैं। क्या है आप लोगों के लिए भविष्य? इससे और भी खराब होगा। जितना भी सीट आपको मिलना चाहिए था इससे तो अब जीरो में आ जाएगा। आता या संपूर्ण छापेमारीनंतर ममता बॅनर्जी यांनी ईडी अधिकाऱ्यांविरोधातच 2 गुन्हे दाखल केले। ईडीनं गुन्हेगारी पद्धतीनं एखाद्या व्यक्तीचं ऑफिस आणि घराचा ताबा घेतल्यासंदर्भात हे गुन्हे दाखल करण्यात आले। म्हणजे जे ईडीचे अधिकारी चौकशी करण्यासाठी आले होते
त्यांच्याच विरोधात ममता बॅनर्जींनी गुन्हे ठोकले. तसेच 9 जानेवारीला कोलकात्यातील रस्त्यावर उतरत भव्य मोर्चा काढून ईडी कारवाईसह मोदी शहांचा निषेध नोंदवला आणि मोदी शहांना थेट आव्हानच दिलं. आता ज्या प्रतीक जैन आणि त्यांची कंपनी आयपॅक वरती छापा पडल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये इतका हाय व्होल्टेज ड्रामा रंगला, त्यांच्याबाबतही सविस्तरपणे समजून घेऊ. आयपॅक म्हणजे इंडियन पॉलिटिकल ऍक्शन कमिटी. ही एक राजकीय सल्लागार कंपनी आहे. प्रतीक जैन हे आयपॅक कंपनीचे संचालक आहेत. ही संस्था राजकीय पक्षांना निवडणूक रणनीती, डेटा आधारित निवडणूक कॅम्पेन, निवडणुकीसाठीचं मीडिया मॅनेजमेंट करून देते. याच आयपॅक संस्थेची स्थापना 2013 मध्ये प्रशांत किशोर आणि प्रतीक जैन यांनी केली. याच आयपॅक संस्थेनं 2014 साली मोदींचं इलेक्शन कॅम्पेन केलं होतं. अगदी 2014च्या मोदींच्या अच्छे दिनच्या कॅम्पेनची कल्पनाही याच आयपॅक संस्थेची होती. मोदींच्या विजयामुळे याच आयपॅक संस्थेचं आणि प्रशांत किशोर यांचं नाव देशभर झालं. पुढे भाजपसाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये याच आयपॅक संस्थेनं निवडणूक कॅम्पेन केले. मात्र मे 2021 मध्ये याच आयपॅकची सूत्र प्रतीक जैन यांच्या हाती सोपून प्रशांत किशोर कंपनीतून बाहेर पडले आणि त्यांनी जनसुराज पक्षाची स्थापना केली. त्यानंतर म्हणजे 2021 पासून याच आयपॅक संस्थेनं प्रतीक जैन यांच्या नेतृत्वामध्ये तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जींच्या राजकीय कॅम्पेनसाठी काम सुरू केलं. आता याच आयपॅक संस्थेमध्ये मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप ईडीनं केलाय. त्यामुळे ईडीनं नेमके काय आरोप केलेत तेही नीट आपण समजून घेऊयात. ईडीच्या दाव्यानुसार 27 नोव्हेंबर 2020 रोजी सीबीआयनं कोलकात्यामध्ये एक FIR दाखल केली, ज्यामध्ये अनुप मांझी उर्फ लालाच्या कोळसा तस्करी सिंडिकेटनं ईस्टर्न कोल्डफील्ड लिमिटेडच्या लीज होल्ड परिसरातून कोळसा चोरून कारखान्यांमध्ये विकल्याच्या आरोपांखाली तक्रार करण्यात आली होती. दरम्यान याच कोळसा तस्करीशी संबंधित एका हवाला ऑपरेटरशी आयपॅक कंपनीनं कोट्यावधींचे व्यवहार केल्याचा ठपकाही ठेवण्यात आलाय. म्हणजेच आयपॅक कंपनीमध्ये हवाला मार्फत पैसे आल्याचा आरोप आहे. मात्र प्रतीक जैन यांच्यासह ममता बॅनर्जींनी देखील हे आरोप फेटाळलेत. उलट पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठीच राजकीय द्वेषानं ही कारवाई होत असल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केलाय. आता ईडीच्या या संपूर्ण कारवाईवरती काही प्रश्नही उपस्थित होत आहेत. पहिला प्रश्न म्हणजे हे प्रकरण 2020 सालचं होतं, तर मागील 6 वर्ष ईडीनं कारवाई का केली नाही? मागील 6 वर्ष ईडी झोपली होती का? दुसरा प्रश्न, पश्चिम बंगालची निवडणूक फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये होणार असतानाच आताच ईडीला या कारवाईची आठवण कशी झाली? तिसरा प्रश्न, 2021 पर्यंत मोदींचे राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर हेच या आयपॅक संस्थेचे संचालक होते, मग तेव्हा ईडीनं ही कारवाई का केली नाही? चौथा प्रश्न, जर मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण 2020चं आहे, तर प्रतीक जैन यांच्यासह प्रशांत किशोर यांची चौकशी का नाही? आणि पाचवा प्रश्न, पश्चिम बंगालच्या निवडणुका जिंकण्यासाठीच मोदी शहा ईडी सीबीआयचा आता पुन्हा एकदा गैरवापर करतायत का? म्हणजे नरेंद्र मोदींसाठी इलेक्शन कॅम्पेन करणारे प्रशांत किशोर जोपर्यंत आयपॅक संस्थेच्या संचालक पदावर होते तोवर या आयपॅक संस्थेवर कोणतीही कारवाई झाली नव्हती. पण आता पश्चिम बंगालच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना ईडीची कारवाई सुरू झाली आहे. त्यात पश्चिम बंगालची निवडणूक भाजपला यंदा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे. त्यात आधीचा विचार केल्यास ममता बॅनर्जी यांनी आतापर्यंत भाजपला पश्चिम बंगालमध्ये मोठा शिरकाव करू दिला नव्हता. 2021च्या निवडणुकीचा विचार केल्यास पश्चिम बंगालच्या 294 विधानसभा मतदारसंघांपैकी तृणमूल काँग्रेसचा 223 जागांवरती विजय झाला होता, तर भाजपनं अवघ्या 65 जागा जिंकल्या होत्या. म्हणजे तेव्हा भाजपला 100चा आकडाही गाठता आला नव्हता. मात्र या निवडणुकीमध्ये भाजपला ममता बॅनर्जींना सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे. त्यासाठी अगदी साम दाम दंडभेद ही सगळी आयुध वापरण्यास भाजपनं सुरुवात केली आहे. पण भाजप एक गोष्ट विसरली की त्यांची लढाई ममता बॅनर्जींसारख्या 70 वर्षीय लढवय्या महिलेसोबत आहे आणि हीच महिला राजकीय लढाई लढत असताना मोदी शहांप्रमाणेच साम दाम दंडभेद याच आयुधांचा वापर करण्यात पटाईत आहे. आणि त्यामुळेच भल्या भल्या राजकीय नेत्यांना घाम फोडणाऱ्या मोदी शहांना मात्र ममता बॅनर्जींनीच घाम फोडलाय. आता आपल्या महाराष्ट्राचा विचार केल्यास 2019च्या लोकसभा निवडणुकीआधी शरद पवार आणि राज ठाकरेंना देखील ईडीच्या नोटिसा आल्या होत्या. अगदी राज ठाकरेंची चौकशीही झाली होती. ठाकरे सरकारच्या काळामध्ये अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना तर ईडीनं
तुरुंगात टाकलं होतं. त्यानंतर ठाकरे सरकार पाडल्यावर संजय राऊतांना देखील तुरुंगात डांबलं होतं. मात्र महाराष्ट्रात संजय राऊत आणि अनिल देशमुखांनी ईडीच्या कारवायांचा सामना करत आम्ही भाजप तसेच मोदी शहा फडणवीसांसमोर झुकणार नाही हे दाखवून दिलं होतं. पण हे काही अपवाद सोडले तर ईडीच्या माध्यमातून मोदी शहांनी महाराष्ट्रात घातलेल्या हायदोसासमोर तेव्हा विरोधकांनी ज्या ताकदीनं उभं राहण्याची गरज होती, मोदी शहांच्या दमनशाही विरोधात लढण्याची गरज होती, ती लढाई काही दिसली नाही. या उलट एकनाथ शिंदे, अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यासह कित्येक डरपोक नेत्यांनी ईडीच्या भीतीनं थेट भाजप समोर सरेंडर केलं. मात्र आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आपण मोदी शहांच्या तानाशाहीला भीक घालत नाही हेच देशाला दाखवून दिलंय. म्हणजे तुम्ही राजकीय हेतूतून केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा आमच्या विरोधात लावत असाल आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून आमच्यावरती चाल करून येत असाल तर आम्ही देखील तशाच पद्धतीनं उत्तर देऊ हेच ममता बॅनर्जींनी करून दाखवलंय. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या याच फायटर वृत्तीतून महाराष्ट्रातील नेत्यांनीही थोडी तरी शिकवण घ्यावी इतकंच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तसेच या विषयाबाबतची तुमची मतं काय आहेत ती कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करा.